नमस्कार. आज आपण आलो आहोत राजगड तालुक्यामध्ये, म्हणजेच जुना आपला वेल्हा. पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आज आपण वांगणी गणामध्ये जनमत घेणार आहोत की या भागामध्ये आत्तापर्यंत कुठली विकास कामे झालीत, कुठली विकास कामे झाली नाहीत, कुठला पक्ष इथे प्रबळ ठरेल का, कुठला चेहरा या ठिकाणी प्रबळ ठरेल, हे पाहण्यासाठी आपण आज लोकांचे जनमत घेण्यासाठी आलेलो आहोत. तर आपण आज कोदवडी गावात आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी काही युवक आहेत, वयस्कर लोक आहेत. आपण त्यांचे जनमत जाणून घेणार आहोत आपल्या आयाम न्यूज चॅनल मार्फत. आपण आलोय या कोदवडी फाट्याच्या ठिकाणी. इथे बाबा आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारू. बाबा, काय वाटतं ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे निवडणुका लागलेल्या आहेत तुमच्याकडं, त्या ठिकाणी तुम्हाला कसा तुमच्यासाठी उमेदवार हवा आहे? आमच्याकडे म्हणजे चांगलं काम करणार पाहिजे. कशा प्रकारची कामे? आता रस्त्याची किंवा कशाची कामही करणार पाहिजे, दुसरं काय पाहिजे. म्हणजे तुम्ही ह्या वेळेस पक्ष बघणार का चेहरा बघणार? आता चेहरा बघून सांगणार ना की बाबा हेच आपल्याला उमेदवार उभा आहे. म्हणजे कोण आहे असा तुमच्या बघण्यात, कोण आहे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचा तुमचा उमेदवार कोण आहे? आता तसं सांगता येत नाही आता की आता ह्योचा उमेदवार होईल म्हणजे हे नाही सांगता येत. नाही, पण इच्छुक असतील ना तुमच्याकडे, फिरत असतील. नाही, कोण फिरायला अजून आलेलं नाही, ते काय सांगावं. कोणी आलंच नाही अजून? नाही नाही नाही. चालेल. ह्या बाबा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत तुमच्याकडे, तर तुम्हाला तुमच्या भागातून कसा उमेदवार हवा आहे? आमच्या भागातला कुठला आला तरी सगळे सारखीच असतात. हे आला तरी सारखं, ते आला तरी सारखं. नाही, पण विकास कामांवर आता कोण बोलतंय जास्त? काही एकाच कामावाला होईल, ते अजून केलीच नाही. पुढे कोणाचं सांगायचे, करीन तिथून पुढे सांगता येईल. तरी तुमच्याकडे पक्ष प्रबळ ठरेल का चेहरा प्रबळ ठरेल निवडणुकीसाठी? आता काय ते बरोबर, काय ते कसं काय समजायचं आम्हाला. तरी तुम्हाला काय वाटतं, पक्ष कुठला तुमच्याकडे प्रबळ ठरेल? यांना आमच्याकडे चाललं, सगळेच पक्ष चाललेत ना. आता ज्याचं मन असेल ते कोणाला पण देऊ शकतो, असं आहे ना. मन आमचं मन स्वतःच मन सांगता येत नाही कुणाला देईन ती काय, असं आहे ना. प्रत्येकाचं मन प्रत्येकाचं आहे. प्रत्येकाला तुम्ही आवडता, मी तो आवडतो. प्रत्येकाच्या आवडीवर आहे ना. तरी पण एखादा चेहरा तुमच्या असेल ना, लक्षात असेल, मनात असेल. सगळे हातात पकडले आहे, सगळे सारखीच येते. काय एखाद्या उमेदवाराचं नाव तुमच्या मनात असलेलं? एखाद्या उमेदवाराचं नाव? उमेदवार सगळे सारखेच, सगळे सारखे. नाव नाही कोणाचं, आई सारखीच आपली, नाव नाही कोणाचं. दादा, आपलं नाव काय? नवनाथ मेंढे. काय करता आपण? मी व्यापार करतो मार्केट यार्ड. म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी फिरता, बोर तालुक्यात, वेल्हा तालुक्यात. हो बरोबर. मग आता तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतं की कुठला पक्ष का कुठला चेहरा या इलेक्शनला तुमच्याकडे दावेदार ठरू शकतो? नाही, पक्ष किंवा चेहरा म्हणण्यापेक्षा जो काम करतोय, ज्याला तळागाळातली जाण आहे, असा माणूस आम्हाला पाहिजे. तुमच्या असं ध्यानात कुठला व्यक्ती आहे का की तो खरंच काम करतो? आहेत ना. आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पाहिलं तर प्रकाश बडे सारखी माणसं तळागाळातून काम करणारी आहेत किंवा त्यांना जाण आहे प्रश्नाची, आणि वेळेवर ही माणसं धावून येणारी आहेत वेळ प्रसंगी. आता आमच्याकडं रस्त्याच्या कामासाठी बडेंनी अगदी लाख मोलाचं योगदान दिलंय आम्हाला. असा चेहरा जर आला तर आम्ही पक्षाचं काम पक्ष बाजूला ठेवून माणूस पहिला पाहू. भले ते कुठल्या पक्षाचे आहेत हे आमच्याशी हे नाही, पण तो माणूस तळागाळातून येणार आहे आणि काम करणार आहे, आमच्यासाठी वेळेला धावून येणारा माणूस. आम्ही नक्कीच त्यांचं काम करू. इथं सलून आहे, ह्या सलून मध्ये काही युवा कार्यकर्ते पण आहेत, युवा पिढीचे. त्यांनाही आपण प्रश्न विचारू. सर, आपलं नाव काय? ऋषिकेश शेळीमकर. आपण काय करतो? व्यवसाय आहे आपला, इथं दुकान आहे आपलं किराणा मालाचं. म्हणजे तुमच्याकडे संपूर्ण लोक तुमच्या दुकानावर ह्या भागात येतात? हो हो हो. तुमच्याकडे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत, तर तुमच्या भागामध्ये असा कुठला चेहरा आहे किंवा पक्षाचा किंवा अपक्षाचा की जो ह्या भागासाठी काम करू शकतो? आमच्या भागामध्ये तसे भरपूर उमेदवार आहेत, जवळजवळ 8 ते 10 जणांची लिस्ट आहे आता प्रत्येक पक्षामधून. तर आत्ता तसा विकास काम करणार म्हणलं तर आपले प्रकाश भाऊ बडे हे खूप सुंदर पद्धतीने काम करत आहेत, आणि त्यांना आवरा तरी कधीही फोन करा तरी ते कामाचा माणूस आहे.
कामाला जाऊन येणारा माणूस आहे. आतापर्यंत त्यांनी कुठल्या कुठल्या प्रकारची कामे केली काही सांगू शकता? आमच्या गावचा पूल होता तो एक 15 ते 20 दिवसामागे पडला होता. तर त्याच्यासाठी जे काही संपूर्ण योगदान आहे ते त्यांनी केलेलं आहे. म्हणजे आपला तात्पुरता पर्यायी मार्ग 25 गावांना जोडणारा जो पूल होता आपला, तर 25 गावांचा पूर्णपणे संपर्क तुटला होता. तर त्याला पर्यायी मार्ग म्हणून त्यांनी ते खाली सिमेंटच्या मोऱ्या वगैरे टाकून, बोरम वगैरे टाकून लोकांसाठी पर्यायी मार्ग खुला करून दिलेला आहे. असं त्यांचं मोठं योगदान आहे. बाकीच्या गोष्टी पण आहेत. तुमच्या भागामध्ये रस्त्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, तर या प्रश्नावर ते म्हणजे जो रस्त्याचा तुमचा प्रश्न आहे तो प्रश्न ते सोडवू शकतात का? त्या बाबतीत ते सक्षम आहेत का? नक्कीच सोडू शकतात, त्या बाबतीत ते सक्षम आहेत. आणि इथून मागं आमचा रस्ता झालाच नाही. 10 ते 12 वर्ष झालं जे सत्तेत आहेत त्यांनी काहीच लक्ष दिलं नाही इकडं. आमच्या भागातलेच आहेत, त्यांनी काहीच इकडं आमच्या भागासाठी केलेलं नाही. आता नवीन चेहऱ्याला संधी देणं हे गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही सगळी तरुण वर्ग आहे ते नवीन चेहऱ्याच्या मागे आहे.